नमस्कार. लोकनिर्भीड स्टुडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. घाटकोपर पूर्व विभागामध्ये MMRDA आणि SRA यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये या दोन्ही वसाहतींचा पुनर्विकास प्रकल्प होत आहे. या योजनेला गेली 8 महिन्यापासून सुरुवात झाली असून येत्या 3 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन लोकांना धनादेश वाटप करणार आहेत. या संदर्भात काही स्थानिकांच्या काय प्रतिक्रिया याचा मागोवा घेण्यासाठी माता रमाबाई आंबेडकर नगर येथील रहिवासी संत रोहिदास संघटनेचे पदाधिकारी दीपक भोसले आपल्याबरोबर आहेत. भोसले साहेब, लोकनिर्भीड स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. हा प्रकल्प होत आहे, या प्रकल्पाची तुम्हाला सर्वसाधारण सर्व माहिती आहे. या प्रकल्पाविषयी काय माहिती द्याल, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? खरं तर आपल्याला सांगतो, आपल्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगर हा 1966ची वसाहत आहे. 66 साली याची स्थापना झाली. ही वसाहत सर्व कष्टकरी जनतेची वसाहत आहे. या ठिकाणी हातावरचं पोट, रोज सकाळी कामाला जाणे, संध्याकाळी घरी येणे आणि आपला उदरनिर्वाह करणे, अशा प्रकारचे लोक या ठिकाणी राहतात. आणि ही वसाहत आंबेडकरी समाजाची, आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये कुठे अन्याय अत्याचार होतात, त्या पहिली प्रतिक्रिया ही रमाबाई नगर कामराज नगरमध्ये उठते. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेसाठी येथील जनता रस्त्यावर देखील उतरते, गोळी खायला देखील तयार असते. आणि 1966 पासून ही वसाहत विकासाचा विकासाकडे पाहते. परंतु आज या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, मान्य या सरकारच्या शिंदे सरकारच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगर नालंदा नगर या ठिकाणी MMRDA आणि SRAच्या माध्यमातून संयुक्तपणे विकास होत आहे. 16,575 लोकांचा क्लस्टर सर्वे 2016 रोजी झाला. त्याच 16,575 लोकांना या ठिकाणी आज गळे मिळणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे रमाबाई कामराज नगरचे नगरसेवक आणि इथले रहिवासी श्री परमेश्वर कदम साहेब यांचा फार मोठा हात आहे. हे परमेश्वर कदम साहेब या विभागात राहतात. लहानपणापासून या ठिकाणी जन्मले, या ठिकाणी राहतात. ते देखील एक गरीब घरातून जन्माला आले. रिक्षा चालवत आपला उदरनिर्वाह केला आणि या ठिकाणी ते एका सोसायटीचे अध्यक्ष झाले. त्या ठिकाणी त्यांनी मोठी इमारत बनवून 2,500 लोकांना घर देण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 16,575 लोकांना घर देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेले आणि 16,000 त्यामध्ये 13,000 लोकांचा सर्वे देखील झाला. जवळजवळ सर्वे संपलेला आहे. 13,000 लोक पात्र झालेले आणि आता ॲग्रीमेंट देखील सुरू आहेत. जवळजवळ 12,000 लोकांचे ॲग्रीमेंट झालेले आणि त्या अनुषंगाने या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली. गोरगरीब लाडक्या बहिणींना प्रत्येकाला 1,500 रुपये खात्यामध्ये जमा केले. असे कर्तव्यदक्ष कर्मवीर मुख्यमंत्री मी त्यांना म्हणेन. कारण एकनाथ शिंदे आल्यापासून या महाराष्ट्रामध्ये कामाचा धडाका लावलेला आहे. 24 तासापैकी 16 तास ते काम करतात. पुलाचं उद्घाटन असो, मोठमोठे ब्रिज असो, त्यांनी केलेले आहेत. ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत अशा वस्त्यांचा विकास ते करतात. कारण एकनाथ शिंदे साहेब देखील झोपडपट्ट्यामध्ये चाळीमध्ये राहत होते. ते देखील लहानपणी रिक्षा चालवत होते. त्यांना गरिबाची जाण आहे. अशा प्रामाणिक संवेदनशील मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला लाभला आणि त्यांनी या रमाबाई नगरामध्ये गोरगरिबांचा विकास करण्याचं ठरवलं. आज या ठिकाणी आपण पाहत आहे ॲग्रीमेंट संपलेलं, सर्वे संपलेला आहे. लोक जवळजवळ सगळे पात्र होत चाललेले आणि येत्या 3 तारखेला आदरणीय परमेश्वर कदम साहेबांनी सांगितलं 3 तारखेला मान्य मुख्यमंत्री आणि मान्य 2 उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री आदरणीय आठवले साहेब देखील आणि अतुल साहेब हे सर्व येत आहेत आणि 3,000 लोकांना धनादेश म्हणजे चेक वाटण्याचं काम इथे होईल. म्हणजे आता हा प्रकल्प जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेला 99% प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि फक्त 1-2% प्रकल्प बाकी आहे. म्हणजे या ठिकाणी आता
धनादेश वाटल्यानंतर महिना 2 महिन्यातच या ठिकाणी घरं सर्व खाली होतील. आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. हा, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. धनादेश वाटल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरुवात होण्यासाठी 2 महिने लागतील. स्थानिक रहिवासी या प्रकल्पातून समाधानी आहेत. लोकांना झोपडपट्टीतून मुक्त आणि चांगल्या सदनिकेमध्ये राहता येईल. खरं तर मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन, तोच आपण त्याला शिवशाही पुनर्वसन प्रकल्प म्हणतो. त्या अगोदर SRD नावाचा काँग्रेसने प्रकल्प आणला होता. तो प्रकल्प असा होता की त्यात बांधकाम कॉस्ट, जे बांधकामाला येणारा खर्च भरून झोपडीधारकांना सदनिका मिळत होती. तो पहिला प्रोजेक्ट घाटकोपरमध्ये सुरू झाला. ते गौरीशंकरवाडी इथे इंद्रायणी सोसायटीची आजही ती इमारत उभी आहे. त्यानंतर शिवसेना भाजपा युती सरकारचं सरकार आल्यानंतर त्याने शिवशाही पुनर्वसन प्रकल्प राबवला. त्या प्रकल्पातून जी सुरुवात झाली ती देखील घाटकोपर पूर्व या विभागातून गौरीशंकरवाडी नंबर 1 इथे हा प्रोजेक्ट राबवण्यात आला. आणि आता हा जो MMRDA आणि SRA यांच्या संयुक्त विद्यमाने जो प्रकल्प सुरू होत आहे, माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर याही सोसायटींचा प्रकल्प घाटकोपरमधून सुरुवात होत आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक नगरसेवक आणि शिवसेना विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांनी अत्यंत कष्ट घेतलं आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट मार्गी लागला आहे. त्या प्रोजेक्टमधून मिळणाऱ्या घरातून स्थानिक रहिवासी समाधानी आहेत. हेच यांच्या संपूर्ण वक्तव्यावरून दिसत आहे. अजून जे अगोदरचा तुमच्या इथे बिल्डर होता, एक नीलम नावाचे बिल्डर होते, त्या बिल्डरविषयी काय, त्यांना आता झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील त्यांना टर्मिनेट केलं आहे, काढून टाकलेलं आहे. त्यांची हकालपट्टी झालेली आहे. त्या बिल्डरनी किती दिवस सुरुवात कधी केली आणि त्या प्रकल्प का रखडला गेला याबद्दल काय आपल्याला माहिती आहे का? खरं तर मी रमाबाई आंबेडकर नगरामध्ये राहतो, पण मला थोडीशी त्या प्रकल्पाबद्दल माहिती आहे. 2005 मध्ये तो प्रकल्प ओम साई गणेश यांच्या माध्यमातून सुरू केला. त्याचे मुख्य प्रवर्तक परमेश्वर कदम साहेब आहेत, अजूनही ते आहेत. 2005 पासून जो प्रकल्प त्यांनी सुरू केला होता, पण 20 वर्ष झाले त्यांनी काही काम केले नाही. त्यामुळे SRAचा नियमच आहे, जो 1-2 वर्ष जरी काम करत नसेल तो ओम साई म्हणजे तो कामराजनगरचं बोलताय का? रमाबाई आंबेडकर नगरामध्ये निर्मल नावाचे बिल्डर होते. त्याला निर्मल लाईफटाईम म्हणून निर्मल लाईफटाईम. म्हणजे आता जो त्यांना टर्मिनेट केलं कामराजनगर रमाबाई आंबेडकर नगरामधून, ते कोण होते बिल्डर? रमाबाई नगरातून अजून कोणाला टर्मिनेट केले नाही. ते कामराज नगरमधून टर्मिनेट केलेले ते नीलम बिल्डर आहेत. नीलम बिल्डर. आणि रमाबाई नगरामध्ये चाळीमध्ये 108 चाळीचा विकास स्वास्थ्य मंत्री शशी नांबियार साहेब करत आहे. ते बिल्डर चांगलं आहे, तो सर्वांना घर देणार आहे. चाळींचं वेगळं आहे आणि झोपडपट्ट्यांचं वेगळं आहे, असा प्रकल्प आहे. तर दोन्ही प्रकल्प SRAच्या माध्यमातून होणार आहे. या प्रकल्पातून लोक समाधानी आहे हेच यातून स्पष्ट होत आहे. आज स्टुडिओमध्ये आमच्या रमाबाई आंबेडकर नगराचे दीपक भोसले आले होते. त्यांचं खूप खूप स्वागत. लोकनिर्भीडसाठी कॅमेरामॅन महेंद्र मानेसर, ज्ञानदेव सुतार, मुंबई.